टचेस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण सेकंड लेक्चर घेतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती. कालचं आपलं पहिलं लेक्चर होतं. ज्यांनी पूर्ण बघितलं असेल त्यांचा मी धन्यवाद. प्लीज ते लेक्चर बघा. आणि त्यानंतरचं आपलं हे जे लेक्चर येतं, आपण पूर्ण इंट्रोडक्शन जे होतं ते कालच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फॅराडेज लॉ, एनर्जी कन्झर्वेशनबद्दल बघणार आहोत. ठीक आहे. आता ह्या लेक्चरमध्ये बोलण्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यात पहिले जे फॅराडेचे लॉज आहेत ते आपल्याला समजण्याचा प्रयत्न करू की एक्झॅक्टली काय होतं आहे लॉजमध्ये. ह्या लॉमध्ये दोन गोष्टी दिल्या होत्या. म्हणजे पहिले तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, जे आपल्या चॅप्टरचंच नाव आहे, आणि दुसरं आहे मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय म्हटलं जातं की दॅट इज द फेनॉमेना ऑफ प्रोड्यूस ऑफ अन इंड्युस्ड EMF. ठीक आहे. कंडक्टरमध्ये करंट प्रोड्यूस होणं. ठीक आहे. EMF इंड्यूस होणं कशामध्ये? कंडक्टरमध्ये, किंवा आपण जी कॉईल यूज करतो त्या कॉईलमध्ये. ठीक आहे. सो टू चेंजिंग द मॅग्नेटिक फ्लक्स कशामुळे होतं? मॅग्नेटिक फ्लक्समुळे. कारण हा मॅग्नेटिक फ्लक्स ज्याला समजला त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन समजून जातं. म्हणजे परत एकदा सांगतो, मॅग्नेटिक फ्लक्स काय असतो आणि देन व्हॉट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे. मग इथे बघा, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये सांगितलं जातं की फ्लक्समुळे होतं हे सगळं, मॅग्नेटिक फ्लक्समुळे. पण फ्लक्स काय आहे एक्झॅक्टली? की दॅट इज द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. लक्षात येतं आहे? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय होत आहेत? पास होत आहेत नॉर्मली. नॉर्मलीचा अर्थ होतो परपेंडिक्युलर इथे. ठीक आहे. कसा? परपेंडिक्युलर. म्हणजे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस ज्या परपेंडिक्युलर नॉर्मली पास होत आहेत थ्रू अ गिवन एरिया. म्हणजे जी कॉईल आहे माझी, त्या कॉईलच्या एरियामधून, थ्रू अ गिवन एरियामधून मॅग्नेटिक लाईन ऑफ फील्ड काय होतील? पास होतील. सो दिस इज नथिंग बट आपण त्याला म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द एरिया म्हणतो. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जाईल? कॉल द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द एरिया. म्हणजे याचा अर्थ, जर माझ्याकडे ही एवढीशी आयरनचा पीस असेल, म्हणजे ही कॉपरची वायर आहे, आणि ह्या कॉपरच्या वायरच्या बाजूला एक्झॅक्टली माझ्याकडे इथे पडलेला हा बार मॅग्नेट असेल. ठीक आहे. आणि ह्या बार मॅग्नेटवरती समथिंग नॉर्थ आणि साऊथ पोल लिहिला असेल. ठीक आहे. नॉर्थ अँड साऊथ पोल. आणि हा बार मॅग्नेट काय करणार आहे आपला? इट कॅन बी प्रोड्यूस यानं मॅग्नेटिक फील्डला प्रोड्यूस करेल नॉर्थ टू साऊथकडे जाताना. बरोबर आहे. ह्या पद्धतीने ही लाईन ऑफ फोर्सेस इथून पास होईल. तर याचा अर्थ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस विल बी पासिंग थ्रू द गिवन एरिया. आता हा कुठला एरिया आहे? इट कॅन बी पासिंग नॉर्मली थ्रू द कॉपर वायर. ठीक आहे. म्हणजे ही जी आपली कॉपरची वायर होती, हा जो आपला मॅग्नेट होता यम, ठीक आहे, काय करतोय? इथून हे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसला पास करतोय कुठून? कॉपर वायरमधून. ठीक आहे. म्हणजे याच्यामुळे काय होतं आहे की ही जी वायर आहे आपली कॉपरची वायर, त्याच्यामध्ये काय होतं आहे? EMF इंड्यूस होतो आहे. काय होतं आहे? EMF इंड्यूस होतो आहे. म्हणजे कंडक्टरमध्ये काय होतं आहे? करंट जनरेट होतं आहे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा दोघांपैकी एक तर वायर मूव्ह करावी लागेल, एक तर मॅग्नेटला मूव्ह करावं लागेल. आपण मागच्या लेक्चरमध्ये त्याला बघितलंच, डिस्कस केलंच. ठीक आहे. सो दिस इज वॉट द मॅग्नेटिक फ्लक्स. काय म्हटलं होतं? मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स समजला मग? दॅट इज द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू द एरिया. म्हणजे याचा अर्थ ह्या वायरच्या ह्या स्पेसिफिक एरियामधून काय होतं आहे? एवढ्या एरियामधून काय होतं आहे? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस पास होत आहेत. ठीक आहे. नॉर्मली थ्रू द गिवन एरिया. सो दॅट वी कॅन सेइंग दिस विच इज दिस गिवन एरिया इज कॉल्ड अ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द एरिया आपण म्हणणार आहोत. ठीक आहे. आणि मग इथून येते आपली दुसरी कन्सेप्ट, ती म्हणजे ही आपली दॅट इज व्हॉट द फेनॉमेनॉन ऑफ प्रोड्युसन इंड्युस्ड EMF. ठीक आहे. इंड्यूस EMF कसा प्रोड्यूस होतो आहे? मग कंडक्टरमध्ये जो EMF इंड्यूस होतो आहे, और कंडक्टर कॉईलमध्ये जो EMF इंड्यूस होतो आहे, कशामुळे? ड्यू टू द चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. मी काय करतो आहे? मॅग्नेटिक फ्लक्सला चेंज करतो आहे. म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे काय व्हायला पाहिजे? हा जो मॅग्नेट आहे, ठीक आहे, किंवा ही जी कॉपरची वायर आहे, या दोघांना याची मूवमेंट करायची मला. ठीक आहे. याला मूव्ह करायचं आहे. ठीक आहे. वायरला मूव्ह करेल एक तर मी मॅग्नेटला मूव्ह करेल. ठीक आहे. दोघांपैकी एक. तर त्याच्यामुळे काय होईल? ही जे फील्ड लाईन्स पास होत आहेत गिवन एरियामधून, ह्या पण बदलत जातील. ठीक आहे ना. काय होतील? फील्ड लाईन्स पास होत आहेत गिवन एरियामधून, ह्या पण काय होत जातील? बदलत जातील, चेंज होत जातील. ठीक आहे. आणि म्हणजे जसं चेंज होईल तसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय होईल? जनरेट होईल. म्हणजे त्या EMF काय होईल? इंड्यूस होईल. ठीक आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इंड्यूस होईल. कशामध्ये? कंडक्टरमध्ये और कॉईलमध्ये. तर त्यामुळे काय होतं? आपला इलेक्ट्रिकल करंट जनरेट होतो. म्हणजे बेसिक समजलं तुम्हाला? जर लाईन ऑफ फोर्सेस मी पास करतो आहे गिवन एरियामधून, ठीक आहे, गिवन एरियामधून
ठीक आहे, या स्पेसिफिक एरियामधून ह्या लाईन ऑफ फोर्सेस पास होत आहेत. ठीक आहे, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस पास होत आहेत. तर जेव्हा लाईन ऑफ फोर्सेस पास होतील आणि ह्या लाईन ऑफ फोर्सेसमुळे जर मी ह्या कॉपर कॉईलला, ठीक आहे, मूव्ह करत असेल, म्हणजे ह्या ज्या फील्ड लाईन्स आहेत त्या एंटर करण्यासाठी त्याच्यामधला जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो बदलत असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस काय होईल, EMF इंड्यूस होईल. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट द मॅग्नेटिक फ्लक्स अँड इंड्यूस्ड EMF. लक्षात येतं आहे, समजतं सगळ्यात गोष्टी, की जेव्हा आपण लाईन्स पास करू एरियामधून, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असाच होतो आहे की जेव्हा मी मॅग्नेट कॉपरच्या कॉईलजवळ ठेवला होता, म्हणजे या मॅग्नेटमुळे हा मॅग्नेट काय करत होता, याच्यामधून काय करत होता हा, ॲक्च्युली इट कॅन बी गेटिंग दॅट, हा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस पास करत होता कॉईलमधून. आणि म्हणून जेव्हा, ठीक आहे, आपण ह्या मॅग्नेटला मूव्ह केलं, ह्या मॅग्नेटला जेव्हा आपण हलवलं, त्याची जागा चेंज केली, ठीक आहे, जवळ घेऊन गेलो, एक तर त्याच्यापासून दूर घेऊन आलो, किंवा कॉईलला घेऊन गेलो जवळ, किंवा कॉईलला त्याच्यापासून जवळ घेऊन आलो, तर त्यावेळेस या ज्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस होत्या, ठीक आहे, ही जी पास होते ही इथून, ती काय होत जाती, बदलत होती, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत होता. आणि जसा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो आहे, काय होतं आहे, EMF इंड्यूस होतो आहे, इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस होतो आहे. ठीक आहे, दिस इज व्हॉट द टू केसेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे, तर इथे पण फॅराडेच्या पहिल्या लॉमध्ये म्हटलं होतं की व्हेन एव्हर देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे जिथे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल, क्लोज सर्किट किंवा आपण म्हटलो कॉईल, ठीक आहे, क्लोज सर्किट किंवा कॉईल म्हटलं जाईल, अँड इंड्यूस्ड EMF, ठीक आहे, EMF काय होईल, इंड्यूस होईल, इज प्रोड्यूस इन द सर्किट. तर सर्किटमध्ये काय होईल, तुमचा EMF इंड्यूस होईल आणि करंट प्रोड्यूस होईल. ठीक आहे, सो दिस इज अन अ क्वांटिटेटिव्ह लॉ म्हटला जातो. दिस लॉ इज कॉल्ड एज अन क्वांटिटेटिव्ह लॉ. इट कॅन बी जस्ट शो अस द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंड्यूस्ड EMF. हा काय दाखवतो आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक दाखवतो EMF इंड्युक्शनच्या. ठीक आहे, कशा पद्धतीने जे EMF आहे किंवा हा EMF इंड्यूस होतो कॉईलमध्ये. ठीक आहे, दुसरा लॉ दाखवतो, दॅट इज द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस EMF, म्हणजे किती EMF इंड्यूस होईल कॉईलमध्ये, किती करंट प्रोड्यूस होईल कॉईलमध्ये इन द सर्किट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. कशावरती डिपेंड करतो, मॅग्नेटिक फ्लक्सवरती डिपेंड करतो. म्हणजे इंड्यूस्ड EMF, ठीक आहे, इंड्यूस EMF जर मी E घेतला, डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्नेटिक फ्लक्स फाय मी जर घेतला, तर याचा अर्थ फाय जेवढा वाढेल तेव्हा EMF जेवढा इंड्यूस जेवढा जास्त होईल, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. तर इज इंड्यूस्ड EMF प्रोड्यूस इन द सर्किट मॅग्निट्यूड, म्हणजे जेवढा जास्त EMF असेल, EMF डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्नेटिक फ्लक्सला करतो. ठीक आहे, सो लिंक विथ द सर्किट, म्हणजे जेवढा जास्त फ्लक्स असेल तेवढा जास्त EMF इंड्यूस होईल, जेवढा कमी फ्लक्स असेल तेवढा जास्त काय होईल, तुमचा EMF कमी इंड्यूस होईल. ठीक आहे, सो दिस लॉ इज नोन ॲज क्वांटिटेटिव्ह लॉस म्हटला जातो, बट इट गिव्स द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF. ठीक आहे, किती EMF इंड्यूस होईल याच्याबद्दल हा सेकंड लॉ आपल्याला सांगतो. आणि दुसरा लॉ काय सांगतो, दॅट इज द क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंड्यूस्ड EMF. ठीक आहे, तो कशाबद्दल सांगतो, आपल्याला कॅरेक्टरिस्टिकबद्दल सांगतो EMFच्या. ठीक आहे, दिस इज व्हॉट द फॅराडेज फर्स्ट अँड सेकंड लॉ. जर आपण ह्या लॉला डिराईव्ह करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे बघा, फायला मॅग्नेटिक फ्लक्स म्हटला जातो, लिंक विथ द कॉईल विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे फाय चेंज होतो आहे, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आपण काय करतो आहे, सपोज की तुमच्याकडे तुम्ही म्हणतात ना मोटर किंवा जनरेटर आहे, जनरेटरवर तर कॉइलिंग वगैरे असते ना, तर जेव्हा आपण म्हणतो आहे की कॉईल आहे किंवा मॅग्नेट आहे, हा आपला मॅग्नेट आहे, ठीक आहे, आणि ही आपली कॉईल आहे, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर मी ह्या मॅग्नेटला इकडे घेऊन जातो आहे, परत तिकडनं इकडे घेऊन येतो आहे, म्हणजे मी काय करतो आहे, मॅग्नेटिक फ्लक्सला चेंज करत राहील. बरोबर आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन ज्या पास होणार होत्या या कॉईलमधून, तिला मी काय करत जाईल, कंटिन्युअसली चेंज करत असेल. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट द विथ रिस्पेक्ट टू टाईम. विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे मी फ्लक्स चेंज करतो आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टाईम काय चेंज करतो आहे, मी फ्लक्सला चेंज करतो आहे. सो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे. ठीक आहे, बरोबर आहे, इंड्यूस्ड EMF, दॅट इज इंड्यूस EMF इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू dφ/dt आपण बघितला. ठीक आहे, दॅट इज व्हॉट द सेकंड लॉ ऑफ फॅराडे. ठीक आहे, फॅराडेचा जो सेकंड लॉ आपल्याला म्हटला जातो, मग इज इक्वल्स टू dφ/dt. फ्लक्स चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाईम, एका सेकंदामध्ये वेगळा, दुसऱ्या सेकंदामध्ये वेगळा, तिसऱ्या सेकंदामध्ये वेगळा. ठीक आहे, इट कॅन बी चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर EMF इंडक्शन पण काय होईल, इथे चेंज होईल. ठीक आहे, इथे मी हा जो प्रपोर्शनॅलिटी साईन दिसतो त्याच्या जागेवरती एक कॉन्स्टंट यूज करतो, दॅट इज के. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटचा साईन यूज करून घेतो, म्हणजे E इज इक्वल्स टू प्रोपोर्शनॅलिटी साईन काढली मी, कॉन्स्टंट के यूज करून घेतला, dφ/dt आपण त्याला घेऊन घेऊ. ठीक आहे, सो दॅट जर ह्या सगळ्यांची जी युनिट आहेत, म्हणजे EMFचा युनिट,
फ्लक्सचा युनिट आणि टाईमचा युनिट जर सगळ्यांचा सारखा असेल, सेम सिस्टीम ऑफ युनिटमध्ये असेल, तर मी केची व्हॅल्यू कन्सिडर करतो 1. आता जर के 1 झाला तर याचा अर्थ ई इज इक्वल्स टू d∅/dt होऊन जाईल. म्हणजे चेंज इन इंड्युस्ड EMF इक्वल्स टू चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे याचा अर्थ समजतो का तुम्हाला? तुमच्याकडे इमॅजिन करा जरा, ठीक आहे. इमॅजिन करा, समजा की तुमच्याकडे एक मॅग्नेट पडलेला आहे आणि मॅग्नेटसोबत तुमच्याकडे एक कॉपरची कॉईल पडलेली आहे, ठीक आहे. आणि कॉपरची कॉईल तुम्ही काय करतायत, ज्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स कॉपरच्या कॉईलमधून पास होत आहेत, ठीक आहे. आणि तुम्ही काय करतायत, मॅग्नेटला त्याच्यापासून दूर घेऊन जात आहेत किंवा त्याच्या जवळ घेऊन येत आहेत. म्हणजे याचा अर्थ ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तुम्हाला दिसत नाही, पण त्या कुठून, कॉपरच्या कॉईलमधून पास होत होत्या. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कमी जास्त लाईन ऑफ फोर्सेस काय करतायत, कॉईलमधून पास करतायत. सो हेअर इज दॅट द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे तुम्ही चेंज करतायत मॅग्नेटला जवळ घेऊन किंवा दूर घेऊन जाऊन, ठीक आहे. पण काय, टाईम घेऊन. म्हणजे तुम्ही जर मॅग्नेटला जवळ घेऊन जातात तर काहीतरी टाईम लागेल, तिथून जवळ घेऊन येतात तर परत काहीतरी टाईम लागेल. सो दिस इज वॉट द φ/dt विथ रिस्पेक्ट टूमध्ये हा येऊन जाईल. सो इफ वी कंबाईन द एक्सप्रेशन विथ द फर्स्ट लॉ, जर पहिल्या लॉसोबत आपण याला कंबाईन करून घेतलं, कारण चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो, ठीक आहे. काय करतो, EMFला इंड्यूस करतो, बरोबर. तर त्याच्यासोबत कंबाईन करून घेतलं, दॅट विल बी अ निगेटिव्ह साईन. म्हणजे दोघांची जी साईन आहे ॲक्च्युली ती अपोजिट आहे, ठीक आहे. अपोजिट इन डिरेक्शन आहे ॲक्च्युली, ठीक आहे. सो ई इज इक्वल्स टू -d∅/dt माझ्याकडे येऊन जाईल. मग जर φ' मी घेतला, दॅट इज फ्लक्स असोसिएटेड विथ द सिंगल टर्न. म्हणजे φ' कशासाठी, की कॉईलमध्ये, आता आपण जी कॉईल घेतो ॲक्च्युली तिच्यामध्ये एकच टर्न थोडी ना असेल, आपण n नंबर ऑफ टर्न्सचा यूज करतो. पण सपोज की माझ्याकडे जी कॉईल आहे, हा मॅग्नेट आहे आणि ही जी कॉईल आहे तिच्यामध्ये एकच टर्न आहे, बरोबर आहे, 1 नंबर ऑफ टर्न्स ओनली. त्याच्यासाठी मी φ' यूज करतो, फ्लक्स, ठीक आहे. फ्लक्स असोसिएटेड विथ द सिंगल टर्न दॅन द टोटल मॅग्नेटिक फ्लक्स, ठीक आहे, फॉर अ कॉईल कन्सिस्ट ऑफ द n नंबर ऑफ टर्न्स. एक असेल तर φ', बरोबर आहे, फ्लक्स इक्वल्स टू φ'. पण जर एकापेक्षा जास्त टर्न्स असतील, म्हणजे n टर्न्स असतील, ठीक आहे, n नंबर ऑफ टर्न्स असतील, तर त्यासाठी n इंटू φ' माझ्याकडे होऊन जाईल. सो φ' इज इक्वल्स टू ई इज इक्वल्स टू -n इंटू डेल φ' अपॉन टीच्या बरोबर येऊन जाईल. सो दिस इज ऑल्सो नोन ॲज द फ्लक्स, ठीक आहे. हे कशासाठी काढलं जाईल, n नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल्समध्ये असतील त्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्सला, म्हणजे किती EMF इंड्यूस होईल त्यावेळेस काढला जाईल सेकंड लॉने. सो दिस इज नोन ॲज अ फ्लक्स रूल म्हटला जातो. अकॉर्डिंग टू विच द EMF विल बी इक्वल टू द EMF किती असेल बरं, किती EMF कॉईलमध्ये जनरेट होईल, इक्वल टू द रेट ॲट विच द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द कंडक्टिंग सर्किट विल बी चेंज. म्हणजे जेवढा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल तेवढा EMF काय होत जाईल तुमचा, इंड्यूस होईल, ठीक आहे. सो इफ वी सेईंग अबाउट द SI युनिटबद्दल जर मी सांगितलं, EMF ईचं इंड्यूसचं त्याला वोल्टमध्ये मोजतात. आणि जर चेंज इन फ्लक्सचा विचार केला तर वेबर पर सेकंड येऊन जाईल तुमचा. फ्लक्सला वेबरमध्ये मोजतात बेसिकली, वेबर. आणि टाईम तर तुम्हाला माहिती आहे सेकंदामध्ये, तर डेल φ/dt तुमचा, डेल φ/dt इट बिकम्स ॲक्च्युली तुमच्याकडे असा होऊन जाईल, ह्या पद्धतीने आपण त्याला घेऊ, इक्वल्स टू वेबर पर सेकंद होऊन जाईल, ठीक आहे. सो डेल φ/dt काय असेल तुमचा, वेबर पर सेकंद असेल चेंज इन फ्लक्स. आणि EMF असेल तुम्ही मोजणार त्याला वोल्टमध्ये, म्हणजे जे करंट प्रोड्यूस होणार आहे कॉईलमध्ये, ठीक आहे. सो दिस इज वॉट द केस ऑफ द सेकंड लॉ, ठीक आहे. सेकंड लॉची ही एक केस होते. जसं आपण फर्स्ट अँड सेकंड लॉ बघितलं, तसा लेन्झ लॉ पण आहे. लेन्झ लॉ एकदम सोपा साधा पहिले सांगतो आणि मग आपण याच्यावरती बोलू. सपोज की एक गोष्ट आहे, कन्सेप्ट आहे, सगळ्यात पहिले समजेल तुम्हाला. मी सुरुवातीला जेव्हा लेक्चर घेतलं तुम्हाला मी सांगत होतो की जर एखाद्या वायरमधून करंट जात आहे, ठीक आहे, करंट फ्लो होत आहे, तर याचा अर्थ त्या वायरच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, बरोबर आहे, बाय युझिंग राईट हँड थंब रूल, ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. तर वायरमधून जर करंट पास होत असेल तर काय होतं, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. पण जर मी मॅग्नेटला कॉईलजवळ घेऊन गेलो, ठीक आहे, कॉईलजवळ घेऊन गेलो तर कॉईलमध्ये पण करंट प्रोड्यूस होतं, ठीक आहे. मग ही जी कन्सेप्ट आहे ॲक्च्युली, की मॅग्नेटला कॉईलजवळ घेऊन जा किंवा वायरमधून करंट फ्लो करा, दोघं केसमध्ये मॅग्नेट एक्झॅक्टली एकमेकांच्या अपोजिटमध्ये व्हाईस वर्सा हे प्रोड्यूस करतं. मॅग्नेटला घेऊन गेलं तर करंट प्रोड्यूस करेल आणि करंट पाठवलं तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल, ठीक आहे. मग असं पण होऊ शकतं ना मग, की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली तर याचा अर्थ अजून करंट प्रोड्यूस व्हायला पाहिजे मग, ठीक आहे. ही गोष्ट आपण जरा पुढे बोलू, म्हणजेच तुम्हाला अजून समजेल. इथे कन्सेप्ट काय सांगितली गेली,
की ज्या वेळेसही अकॉर्डिंग टू धिस रूल, लेन्झ लॉ जो आहे, लेन्झ लॉला जर आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला तर त्या केसमध्ये काय समजतं बघा. अकॉर्डिंग टू धिस रूल द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन द सर्किट इज सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द इंड्यूस करंट. म्हणजे मी मॅग्नेटिक फील्डला घेऊन जातो आहे ना, समजतं आहे का? समजा परत एकदा, द डिरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन द सर्किट. ठीक आहे, सर्किटमध्ये काय होतं आहे, करंट प्रोड्यूस होतं आहे. ठीक आहे, कशामुळे? मॅग्नेटला मी सर्किटच्या जवळ घेऊन गेलो. सच दॅट, कसं प्रोड्यूस होतं आहे ते करंट? मॅग्नेटला मी सर्किटच्या कॉईलच्या जवळ घेऊन गेलो किंवा सर्किटच्या जवळ, कॉईल म्हणा आपण सध्या तरी. ठीक आहे, तर मॅग्नेटला मी कॉईलच्या जवळ घेऊन गेलो, कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस झालं. ठीक आहे, कसं प्रोड्यूस झालं? मॅग्नेटिक, सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द इंड्यूस करंट. याचा अर्थ काय झाला की हा मॅग्नेट मी कॉईलच्या जवळ घेऊन गेलो तर कॉईलमध्ये काय प्रोड्यूस झालं? करंट प्रोड्यूस व्हायला लागलं. ठीक आहे, काय झालं? करंट प्रोड्यूस व्हायला लागलं. आता जर करंट प्रोड्यूस झालं तर डेफिनेटली आहे की ह्या कॉईलमध्ये परत मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस व्हायला पाहिजे. समजतंय? हा पण बिहेव करेल जसा नॉर्थ आणि साऊथ पोल आहे. म्हणजे हा नॉर्थ, सपोज की हा मी नॉर्थ घेतो, हा साऊथ घेतो. म्हणजे याचा अर्थ ह्याच्यामध्ये करंट प्रोड्यूस झालं, ह्याच्यामध्ये करंट प्रोड्यूस झालं. ठीक आहे, आणि ह्या करंटमुळे ह्या कॉईलवरती परत मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली. दॅट इज वॉट द नॉर्थ आणि साऊथमध्ये. समजतं ही कन्सेप्ट? म्हणजे याचा अर्थ जर हा नॉर्थ पोल असेल आणि हा नॉर्थ पोलचा मॅग्नेट बनून जाईल नंतरच्या केसमध्ये, तर ह्या मॅग्नेटला त्याने काय करायला पाहिजे? रिपेल करायला पाहिजे, इकडे फेकून द्यायला पाहिजे. कारण हा पण नॉर्थ आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नॉर्थ पोल जर असेल मॅग्नेटचे, सारखे पोल जर एकत्र आले, जवळ आले, तर ते दोघं एकमेकांना काय करतात? रिपेल करतात. आणि जर अपोजिट पोल आले एकमेकांच्या जवळ, तर त्या केसमध्ये काय होतं? दॅट इज वॉट, ते दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करतात. ठीक आहे ना? दिस इज वॉट द केस. मग इथे पण होते की ज्या वेळेस मॅग्नेट माझा आहे नॉर्थ आणि हा साऊथ पोलचा मॅग्नेट आहे, जर कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस करतोय, हा मॅग्नेट काय करतोय? कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस करतोय. ठीक आहे, करंट प्रोड्यूस झालं, आणि जर करंट प्रोड्यूस झालं असेल तर करंटमुळे कॉईलमध्ये परत मॅग्नेटिक फील्डला तयार करेल, परत एकदा मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. ह्या पद्धतीने परत एकदा मॅग्नेटिक फील्ड इथे तयार व्हायला लागेल. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये इथे पण कन्सेप्ट असेल माझी, दॅट इज वॉट द हेअर इज द नॉर्थ पोल, हेअर इज द साऊथ पोल. आता नॉर्थ पोल जवळ आले तर ह्याला रिपेल करायला पाहिजे याने, म्हणजे हा अपोज करेल आता याला जवळ येण्यासाठी. म्हणजे ही कॉईल ह्या मॅग्नेटला जवळ येण्यासाठी अपोज करेल. बरोबर आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की हा रिपेल होईल ना, त्या केसमध्ये परत एकदा कन्सेप्ट होऊन जाईल. काय होईल माहिती आहे का? की जसा हा दूर जाण्याचा प्रयत्न करेल तशी ह्या मॅग्नेटची ही पण पोल एकदम चेंज होऊन जाते. कशी? हा साऊथ बनून जातो नंतर. हा दूर बी जाऊ देत नाही याला आणि जवळ पण येऊ देत नाही. आणि याच्यामुळे इंड्युस्ड EMF जे बनतं याच्यामध्ये ते डिफरंट असतं. तेच आपल्याला लेन्झने सांगितलं होतं, लेन्झ लॉमध्ये डिस्कस केलं गेलं आहे. वी कॅन ट्राय टू डिस्कस इट मोर एवर. पुढे आपण जसं जाऊ त्या पद्धतीने आपल्याला हे समजेल. मग इथे समजलं आहे, दॅट इज अकॉर्डिंग टू दिस रूल द डिरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन द सर्किट. सर्किटमध्ये जे करंट प्रोड्यूस होतं आहे दॅट इज इंड्यूस करंट इन द सर्किट. कसं आहे? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द इंड्युस्ड करंट अपोज द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स. काय करतं आहे हे? जो मॅग्नेटिक फ्लक्स मी टाकणार होतो, मी जो चेंज करणार होतो मॅग्नेटिक फ्लक्स कॉईलमध्ये, ठीक आहे ना, म्हणजे मी ह्या मॅग्नेटला पुढे किंवा मागे घेऊन जाणार होतो, याच्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला असता. मग ह्या मॅग्नेटिक फ्लक्सला चेंज करण्यासाठी हे इंड्यूस करंट काय करतं आहे? मॅग्नेटिक फील्ड काय करते? अपोज करते मॅग्नेटिक फ्लक्स इन द इंड्यूस करंट. तर हा प्रॉब्लेम इथे येतो आहे. आता ह्याच्यामुळेच ॲक्च्युली बघायला गेलं तर करंट प्रोड्यूस होतं. ठीक आहे, सो द डिरेक्शन इज इंड्युस्ड EMF इज द सेम दॅट ऑफ द इंड्युस्ड करंट. म्हणजे दोघं केसमध्ये दोघं मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि इकडे पण सारखं सारखं होऊन जातं. सो इन शॉर्ट द इंड्युस्ड EMF टेंड्स टू सेट अप करंट द ॲक्शन विच अपोज द चेंज इन द कॉज इट. म्हणजे बेसिकली काय होतं आहे की हा मॅग्नेटिक फ्लक्सला चेंजच करू देत नाही. हा लेन्झ म्हणतो, लेन्झचं म्हणणं होतं. तर लेन्झने एकदम सोपी आणि साधी गोष्ट सांगितली मला की जर मी नॉर्थ पोलला, म्हणजे जर मी कॉईलच्या जवळ, इथे डायग्राम चांगली क्लिअर दिसत असेल तर बघा, इथे समजून घ्या, म्हणजे अजून तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये गोष्ट समजून जाईल, क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, ट्राय टू अंडरस्टँड दिस डायग्राम इज हेअर. दुसरी दाखवतो इथे असणारी. लुक ॲट दिस. गोष्ट समजा, जर नॉर्थ पोल कॉईलच्या जवळ येतोय तर त्या केसमध्ये बघा हा N दिसतोय मध्ये नॉर्थ पोल. म्हणजे करंट जे फ्लो होतं हे काउंटर क्लॉकवाईज आहे.
ठीक आहे. आपली घड्याळ अशी फिरते ना, या पद्धतीने घड्याळीचे काटे. जरा बघा, काउंटर हा क्लॉकवाईज आहे, हा क्लॉकवाईज आहे ॲक्च्युली. आणि इथे दिसणारा तुम्हाला हा जो दुसरा दिसतोय, दिस इज व्हॉट द काउंटर क्लॉकवाईज. घड्याळीच्या उलट्या दिशेमध्ये हा फिरतोय. म्हणजे नॉर्थ पोल जर जर जवळ येतोय, मॅग्नेट जर कॉईलच्या जवळ जाईल तर तो त्या सेम पोलसारखा बिहेव करायला लागेल. आणि जसा हा दूर चालला जाईल तसा साऊथ पोलसारखा तो बिहेव करायला लागेल. म्हणजे ह्याला दूर बी जाऊ देणार नाही आहे आणि ह्याला जवळ बी येऊ देणार नाही, ह्याला दूर पण जाऊ देणार नाही. दिस इज व्हॉट द लेन्झ लॉ ऑर फॅराडेज मॅग्नेटिक इंडक्शनमध्ये हे सांगितलं जातं. मग इथे पण त्यांनी तेच म्हटलं होतं, दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ लेन्झ लॉमध्ये मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स द लूप. लूपच्या जवळ जो येतो दॅट इज व्हॉट द मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स द लूप. सो इन ऑर्डर टू गेट द फील द लेन्झ लॉ, म्हणजे जर लेन्झ लॉ मला ॲक्च्युअल फील करायचा असेल तर बघा, लेट अस कन्सिडर द नॉर्थ पोल. म्हणजे हा जो दिसतो ह्या पद्धतीने ही जी डायग्राम दिसते, इथली खालची ती डायग्राम तुम्हाला सर्वाईव्ह दिसते सगळ्यांना. ठीक आहे. दिस इज व्हॉट द डायग्राम इज हेअर. या पद्धतीने नॉर्थ पोलला मी काय करतो, नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट टुवर्ड्स द कॉईलजवळ घेऊन जातो, कंडक्टिंग कॉईलजवळ. हे दिसतं ह्या पद्धतीने मी कंडक्टिंग कॉईलजवळ नॉर्थ पोलच्या मॅग्नेटला काय करतो, इथे घेऊन जातो, सोबत जवळ घेऊन जातो. आपल्याला सगळ्यांना राईट हँड थंब रूल माहिती आहे. ठीक आहे. जर बघितला नसेल तर मी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, आपलं जे चॅप्टर नंबर 10 होतं त्याचं पहिलं लेक्चर बघा. आय एम गोइंग टू बी एक्सप्लेन विथ व्हेरी क्लिअरली, चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, तिथे बघा. ठीक आहे. सो दॅट इज लेट अस कन्सिडर द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट. दॅट इज मॅग्नेट मुव्हिंग टुवर्ड्स द कंडक्टिंग कॉईलजवळ मी घेऊन येतो. ह्या पद्धतीने मी जर कॉईलजवळ घेऊन येतो, ॲज द मॅग्नेट मूव्ह टुवर्ड्स द लूप द करंट इज इंड्यूस्ड इन द लूप. म्हणजे याचा अर्थ काय होईल, या लूपमध्ये काय व्हायला लागेल, करंट प्रोड्यूस होईल. ठीक आहे. जर मॅग्नेट जवळ घेऊन राहतो करंट प्रोड्यूस होणार आहे. सो इंड्यूस्ड करंट इन द लूप प्रोड्यूस अ मॅग्नेटिक डायपोल. म्हणजे याचा अर्थ इथे पण मॅग्नेटिक डायपोल प्रोड्यूस होऊन जाईल. म्हणजे इथे पण हा पण काय करेल, नॉर्थ, आणि हा पण साऊथसारखा बिहेव करायला लागेल, ही कॉईल जी आहे. ठीक आहे. जे सर्किट आहे आपल्याकडे. सो इंड्यूस करंट इन द लूप प्रोड्यूस अ मॅग्नेटिक डायपोल. सो द डायपोल इज ओरिएंटेड इन सच अ वे दॅट द अपोज द मोशन ऑफ द मॅग्नेट. म्हणजे ह्याला अपोज करेल, सारखा पोल बनून जाईल हा, ह्या पद्धतीने ह्याला अपोज करेल. सो दस द लूप ऑफ द नॉर्थ पोल मस्ट फेस द अप्रोचिंग नॉर्थ मॅग्नेट सो ॲज टू बी रिपेल इट. म्हणजे हा काय करेल, याला रिपेल करून देईल. हा काय करेल, इथे याला रिपेल करून देईल. आणि जसा तो रिपल्शनमध्ये चालला जाईल, ठीक आहे, दॅट इज द कर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राईट हँड थंब रूल. ठीक आहे. राईट हँड रूल. ठीक आहे. तो मॅग्नेटिक डायपोल ऑर द मॅग्नेटिक फील्ड, इथे आपण कर्ल फिंगर करतो, सगळ्यांना माहिती आहे. करंट बघा इथे जातं आहे, हे जे करंटची डिरेक्शन आहे इकडे, बरोबर आहे. या कर्ल फिंगरची डिरेक्शन आहे आपली अशी, बरोबर. ह्या पद्धतीने आपण जसं म्हणतो आपला हा थंब आहे, सपोज की हा थंब आहे. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्या फिंगर्स आहेत. ठीक आहे. राईट हँडच्या हा थंब आपण म्हणतो ह्या पद्धतीने. ठीक आहे. दिस इज व्हॉट द केस इज हेअर. या पद्धतीने आपण थंब काढू शकतो. एक करंटची डिरेक्शन आपण बघतो. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट द कर्ल फिंगर विल बी शोईंग एज. तर राईट हँडच्या रूलने बघा की ह्या पद्धतीने इथे करंट फ्लो होत आहे. तर जसं करंट फ्लो होतं आहे तसं हा पण बिहेवियर करायला लागतो आहे. ठीक आहे. म्हणजे बेसिक मला एवढंच सांगायचं आहे, जर करंट प्रोड्यूस झालं तर करंटपुढे इथे मॅग्नेटिक फील्ड पण जनरेट होऊन जाते. आणि जशी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते त्याला अपोज करायला लागतं, रिपेल करायला लागून जातं, हे पुढे येऊ देत नाही. सो दॅट द इंड्यूस्ड करंट, ठीक आहे, जे करंट इंड्यूस होतं आहे इन द लूप विल इन काउंटर क्लॉकवाईज. जसं बोललो मी, हे काउंटर क्लॉकवाईज आहे. ठीक आहे. ॲज शोन इन द फिगर. इफ द मॅग्नेट इज पुल अवे फ्रॉम द लूप, म्हणजे जसा मी मॅग्नेटला बाहेर घेऊन येतो आहे अवे फ्रॉम दिस, अगेन इंड्यूस इन द लूप, करंट परत जनरेट होईल. याचा अर्थ असा नाही की मॅग्नेटला मी बाहेर घेतो तर करंट प्रोड्यूस होणार नाही. तर मॅग्नेट जेव्हा मी बाहेर घेऊन येतो आहे, पुल करतो तरी पण करंट प्रोड्यूस होतो आहे. पण हे करंट आता कसं आहे, अपोजिट पोलचं आहे, एक नॉर्थ आहे एक साऊथचं आहे. म्हणजे जसं ह्या पद्धतीने परत करंट प्रोड्यूस होईल, परत मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल आणि परत हा दूर जाऊ देणार नाही. सो सच अ वे दॅट द लूप विल हॅव अ साऊथ पोल. ठीक आहे. फेसिंग द रिटायरिंग नॉर्थ पोल. एक साऊथ आणि दुसरा नॉर्थ पोल असेल आणि त्याच्यामुळे ते एकमेकांना अट्रॅक्ट करायला लागून जातील. सो द इंड्यूस करंट इन द लूप विल नाव फॉर्म अ क्लॉकवाईज. हे क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये येऊन जाईल तुमचं ह्या पद्धतीने इथे. ठीक आहे. दिस इज द केस ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स द लूप येऊन जातं. इथे तुम्हाला एक भारी गोष्ट दिली होती, त्यांनी एक्सप्लेन करून दाखवलं होतं की काय करायचं, तुम्ही कसं करू शकतात, की तुम्ही हे पाहू शकतात का. ठीक आहे. तुम्ही जेव्हा हे एक्सपेरिमेंट करा, एक काम करा, जम्पिंग रिंग नावाचा एक एक्सपेरिमेंट असतो, जर वाटलं तर करा, किंवा तुमच्या याच्यामध्ये आला तर ठीक आहे, तुमचे एक्सपेरिमेंट जर झाले तर लॅब्समध्ये तर सांगतो. एक कॉईल आहे, वाऊंड करायची आयरन कोर घ्यायचा, एवढा आयरन कोर घ्या, तुमच्याकडे असेल तर छोटासा घ्या, छोटासा आयरन कोर घ्यायचा.
सगळे करतात हे. आयरन नेलचा एक्सपेरिमेंट तुम्ही बघितला असेल सायन्समध्ये जर कधी असाल तर. या पद्धतीने याला वाउंड करून टाका. असं कॉपरची वायर घ्या, प्रॉपर कॉपरची वायर घ्या. याच्यावरती बारीक प्लास्टिकचं कोटिंग असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. याला असं नका ठेवू, ह्या पद्धतीने ठेवा असं. ओके, असं असेल हे. ह्या पद्धतीने ह्याच्यावरती वाइंडिंग करून घ्या. अशी वाइंडिंग करा, ह्याला कॉईल करून घ्या, ह्याच्यावरती कॉईल टाकून घ्या. ठीक आहे. याच्यामधून तुम्हाला करंट पाठवायचं आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीने. आणि ह्याच्यावरती एक रिंग ठेवायची. ठीक आहे, आयरनची रिंग, छोटीशी आयरनची रिंग घ्या. ठीक आहे, रिंग आपली जी म्हणतात आपण आयरन रिंग आपण घेऊ शकतो. ठीक आहे. सो लाईक दिस सर्क्युलर रिंग घ्या छोटीशी, आणि त्याच्यावरती ठेवून द्या. ठीक आहे. आता जेव्हा याच्यामधून करंट पास होणार नाही त्यावेळेस ही इथेच बसून राहील. पण जसं इथून तुम्ही करंट पास होईल तर हे सेव्हरल मीटर वरती उडून जाईल इथून, ह्या आयरन कोरवरती. का बरं? कारण जसं याच्यामध्ये करंट प्रोड्यूस झालं, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायला लागली. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस व्हायला लागली, आणि ही मॅग्नेटिक फील्ड वरती होती अपवर्डमध्ये. आणि त्यांनी काय केलं, ही जी रिंग होती तुमची, ह्या रिंगला वरती उडवून दिलं. ठीक आहे. याचं एक्सप्लेनेशन पण त्यांनी चांगल्या पद्धतीने दिलं आहे. बिफॉर द करंट कॉईलमध्ये न होतं त्यावेळेसच्या केसमध्ये द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द रिंग इज 0 होता. ठीक आहे. अँड आफ्टरवर्ड द फ्लक्स ॲपेअर इन द कॉईल इन अपवर्ड डिरेक्शनमध्ये येऊन गेला. कसा होता? अपवर्ड डिरेक्शनमध्ये चालला गेला. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स अपवर्डमध्ये होता. सो दस द चेंज इन द फ्लक्स चेंज व्हायला लागला. सो इंड्यूस इन द EMF, दॅट इज द करंट विल बी, रिंगमध्ये पण करंट प्रोड्यूस व्हायला लागला. बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्डमुळे रिंगमध्ये करंट प्रोड्यूस झालं, आणि रिंगमध्ये करंट प्रोड्यूस झालं तर परत मॅग्नेटिक फील्ड तयार झाली रिंगमध्ये, आणि तिथे नॉर्थ पोल तयार झाला, आणि ती रिंग उडून गेली. तर तुम्ही म्हणणार की सर मग रिंग उडायला नको होती, कारण तिने जशी तिच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झाली ती दूर जाताना, जवळ येताना ती नॉर्थ होती, तर दूर उडेल त्यावेळेस काय व्हायला पाहिजे होतं. इथे समजा, परत एकदा सांगतो ह्या पद्धतीने. जर करंट याच्यामधून पास होत आहे कॉईलमधून, ठीक आहे, करंट पास व्हायला लागलं आहे कॉईलमधून, ठीक आहे, आणि रिंग काय होईल, इथून वरती उडायला लागेल ना. बरोबर आहे. का बरं? कारण ह्या रिंगमध्ये पण जेव्हा ही इथे होती बेसला, त्याच्यामध्ये करंट होतं, तर परत रिंगमध्ये काय होईल, तुमचं मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायला लागेल. बरोबर आहे. याच्यामध्ये पण मॅग्नेटिक फील्ड असेल, येऊन जाईल मॅग्नेटिक फील्ड. तर इथे नॉर्थ पोल आला होता, इथे नॉर्थ पोल आला, ही रिंग उडायला लागली. पण जशी ही वरती जायला होती, ठीक आहे, त्यावेळेस इथे पण साऊथ पोल यायला पाहिजे होता. मग दूर जाताना साऊथ पोल यायला पाहिजे होता. ठीक आहे. आता याला एवढा टाईमच भेटला नाही की साऊथ पोल इथे यायला पाहिजे. त्याच्या आधी ही उडून गेली वरती, साऊथ पोल येण्याच्या आधी. सो हेअर इज दॅट द डिरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट इन द रिंग विल अपोज द डिरेक्शन ऑफ द करंट इन द कॉईल. ठीक आहे. सो इन द लेन्झ लॉ, सो ॲज द अपोज द करंट रिपेल, म्हणजे जेव्हा त्याला रिपेल करत होती, अपोजिंग करंट जेव्हा त्याच्यामध्ये येत होतं, त्याने नॉर्थ आणि साऊथ जसं ह्या पद्धतीने जसं बनायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये, ते बनण्याच्या आधी त्याला टाईमच भेटला नाही रिंगला, त्याच्यामध्ये ती उडून गेली वरती. सो दिस इज वॉट द जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट म्हटला जातो. कधी तुम्हाला करता आला तर करा, किंवा एखाद्या वेळेस जर तुमच्या लॅबमध्ये होत असेल तर करून बघा. सो नाव वी ट्राय टू डिस्कस अबाउट द एनर्जी कन्झर्वेशन इन लेन्झ लॉ. तर लेन्झ लॉमध्ये जी एनर्जी कन्झर्वेशनचा अर्थ समजतो, म्हणजे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कसं आहे की एनर्जीला प्रोड्यूस पण करता येत नाही, तिला डिस्ट्रॉय पण करता येत नाही. तर मग इथे काय होतं आहे आपलं, की आपण जेव्हाही आपण अभ्यास करतो आहे त्यावेळेस आपल्याला एकच गोष्ट समजते की मॅग्नेटमुळे काय होतं आहे, नॉर्थ साऊथ पोलमुळे मॅग्नेटिक फील्डमुळे काय होतं आहे, करंट प्रोड्यूस होतं आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्डमुळे करंट प्रोड्यूस होतं आहे. ठीक आहे. आणि करंटमुळे परत मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ठीक आहे. परत मॅग्नेटिक फील्ड काय होते, तयार होते. बरोबर आहे. मग करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते, मॅग्नेटिक फील्डमुळे करंट तयार होतं. तर मग काय करू शकतो आपण, दॅट इज व्हॉट, की मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक फील्डला, ठीक आहे, एखाद वेळेस अशी कन्सेप्ट येऊन जाते की मग काय करायचं, जे करंट प्रोड्यूस होतं आहे ह्याला मॅग्नेटला, ठीक आहे, आपण काय काम करू शकतो, ह्या पद्धतीने मशीन बनवू शकतो. बघा, असं जर मी तुम्हाला सांगितलं, असं मशीन, ही परपॅच्युअल मोशन मशीन म्हटलं जातं. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. असं काही कधीच पॉसिबल नाही आहे, कारण ह्याला प्रिपॅच्युअल मोशन मशीन म्हटलं जातं. हा मॅग्नेट आहे, बार मॅग्नेट बघा, नॉर्थ, इट मे बी अ साऊथ. ठीक आहे, नॉर्थ ऑर साऊथ आपण याला इथे म्हणून देऊ. ठीक आहे. ह्या पद्धतीने जर आपण मशीन बनवलं तर असं, ठीक आहे. आणि इथून मी एक काम करतो, ही जी कॉईल आहे, आता इथे मी मॅग्नेटिक कॉईल काढतो. ठीक आहे, इथून, आणि ह्या मोटरच्या ज्या वायर्स आहेत त्या मी इथे लावून देतो. समजला? बरोबर आहे. म्हणजे काय होईल बघा, हा मॅग्नेटला फिरवेल, हा मॅग्नेट फिरेल. ठीक आहे. हा मॅग्नेट काय होणार, आपला रोटेट होईल, फिरेल, गोल फिरेल. ठीक आहे. हा मॅग्नेट फिरेल, ठीक आहे, असा गोल फिरेल. बरोबर. ह्या पद्धतीने ह्या मॅग्नेटमुळे काय होईल, कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस व्हायला लागेल. ठीक आहे.
बरोबर आहे. ह्या पद्धतीने कॉईलमध्ये काय होईल, करंट प्रोड्यूस व्हायला लागेल आणि हे करंट काय करेल, ह्या मोटरला रन करेल. बरोबर आहे. म्हणजे काय होतं आहे बघा, समथिंग जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं तर परत एकदा सांगतो बघा, की मोटरमुळे ह्या करंट बघा, हा मॅग्नेट फिरला तर इथे काय होईल तुमचं, इथे करंट प्रोड्यूस व्हायला लागेल. ठीक आहे, बरोबर आहे. करंट प्रोड्यूस झालं तर करंट काय करेल, मोटरला फिरवेल. ठीक आहे, आणि मोटर काय करेल, मॅग्नेटला फिरवेल आणि मॅग्नेट फिरला तर परत कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस व्हायला लागेल. लक्षात येतं आहे. तर असं जर झालं तर याच्यामध्ये परत नॉर्थ पोल आणि साऊथ पोल बनेल. समजतंय. सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो, दिस इज व्हॉट द प्रिपॅच्युअल मोशन मशीन म्हटलं जातं. असं कधीही पॉसिबल होणार नाही. पहिलं तर एक तर तुम्हाला याला फिरवावं लागेल. याला फिरवण्यासाठी एक्सटर्नल एनर्जी लागते, बाहेरून द्यावं लागेल. कारण हे मशीन असं आहे की ज्याला आपलं एनर्जी कन्झर्वेशनचा लॉज म्हणतो. मी जर एनर्जी दिलीच नाही तर ती प्रोड्यूस बी होणार नाही आहे. एनर्जी नायदर बी क्रिएट करता येत नाही, नॉवर बी डिस्ट्रॉयड. ठीक आहे, मी एनर्जी दिलीच नाही तर बनणार कुठून इथे. जी मी देईल तेवढी बनेल. ठीक आहे, नंतर ती मला परत इथे एनर्जी द्यावी लागेल, परत याला फिरवावं लागेल तरच हे बनेल. तुम्ही म्हणणार की मग हे करंट याला फिरवून टाकेल. असं कधीही पॉसिबल होत नाही. वेडा होऊन जातो माणूस, तोपर्यंत हे बनत नाही. ठीक आहे, दिस इज व्हॉट द केस ऑफ द प्रिपॅच्युअल मोशन मशीन. आणि हेच आपल्याला एनर्जी कन्झर्वेशनमध्ये म्हटलं जातं, लेन्झ लॉमध्ये म्हटलं जातं, एनर्जी कन्झर्वेशन ऑफ लेन्झ लॉ. याच्या आधी शिकलेल्या काही गोष्टी, दॅट इज वी हॅव लर्न दॅट द कॉज ऑफ इंड्यूस करंट मे बी आयदर, म्हणजे करंट जे इंड्यूस होतं आहे दॅट इज द मोशन ऑफ कंडक्टर इन द वायर इन द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एक तर काय करतो आहे आपण, कंडक्टरला मॅग्नेटिक फील्डमध्ये फिरवतो आहे. दुसरं म्हणजे चेंज द मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे एक तर मी मॅग्नेटला फिरवतो आहे. ठीक आहे, दोन गोष्टी आपण शिकलो. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट केस काय म्हटलं जातं, द डिरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इन द मुव्हिंग कंडक्टर. ठीक आहे, जे करंट कॉईलमध्ये बनतं आहे, ठीक आहे, त्याची जी डिरेक्शन आहे, डिरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन द मुव्हिंग कंडक्टर वायर इज सच दॅट, हे असं आहे दॅट इज द डिरेक्शन ऑफ थ्रस्ट. ठीक आहे, जे थ्रस्ट एक्झर्ट करतं आहे, ठीक आहे, कंडक्टरवरती जो फोर्स लागतो आहे बाय द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डमुळे कंडक्टरवरती फोर्स लागतो आहे. ठीक आहे, इज अपोजिट डिरेक्शनमध्ये. कसा आहे तुमचा, अपोजिटमध्ये. सो टू द डिरेक्शन ऑफ इट्स मोशनच्या एक्झॅक्टली अपोजिटमध्ये, दोघं एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये. सो दस द अपोज द मोशन ऑफ कंडक्टर, म्हणजे कंडक्टरची जी मोशन आहे त्याला काय करतं, हे अपोज करतं. परत एकदा सांगतो की डिरेक्शन ऑफ इंड्यूस करंट आहे मुव्हिंग कंडक्टरमध्ये. ठीक आहे, जो कंडक्टर आपण मूव्ह करतो आहे त्याच्यामध्ये काय होतं आहे, करंट इंड्यूस होतं आहे. याची जी डिरेक्शन आहे ही अशी आहे. कशी आहे, सच दॅट द डिरेक्शन ऑफ थ्रस्ट, जो जो पॉवर प्रोड्यूस होतो आहे कंडक्टिंग वायरमध्ये, ऑन द कंडक्टिंग वायर, दॅट इज बाय द मॅग्नेटिक फील्ड. कोण प्रोड्यूस करतं आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतं आहे. सो अपोजिट द डिरेक्शन ऑफ द मोशन, त्याच्या काय एक्झॅक्टली अपोजिट आहे, तर द अपोजिट मोशन विल बी इन अ कंडक्टरमध्ये येऊन जाते. सेकंड केस कशी, द करंट इज सेट अप अ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, करंट काय बनवतो आहे, मॅग्नेटिक फील्ड बनवतो आहे. सो इट्स O1. ठीक आहे, त्याचं बनवतो आहे ना, म्हणजे करंट पाठवलं तर मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. सो विदिन द एरिया बाउंडेड बाय द सर्किट. ठीक आहे, जेवढा एरिया त्या सर्किटमध्ये आहे तेवढा. सो याच्यामध्ये अपोजिट टू द ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड, जे मॅग्नेटिक फील्ड मी टाकली त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असेल. ठीक आहे, इफ दिस फील्ड इज इन्क्रीज बट इन द सेम डिरेक्शनमध्ये असतं. काय असतं, इन द सेम डिरेक्शन. जर मी फील्डला डिक्रीज केलं तर, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज झाली तर अपोजिटमध्ये असेल, डिक्रीज झालं तर सेम डिरेक्शनमध्ये येऊन जाईल. सो फ्रॉम दिस द चेंज इन फ्लक्स जो आहे, जो आपण मॅग्नेटिक फ्लक्सला बदलणार आहोत थ्रू द सर्किट, नॉट द फ्लक्स इटसेल्फ. ठीक आहे, सर्किट थ्रू विच इज अपोज द इंड्युस्ड करंट, तो काय करतो, इंड्यूस करंटला अपोज करतो. म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स ऑलवेज काय होईल, अपोज करेल. जो मी तुम्हाला ऑलवेज सांगत होतो, नॉर्थ नॉर्थ बनून जातो, एक तर साऊथ नॉर्थ बनून जातो. हा कन्सेप्ट इथे येतो, ऑलवेज अपोज करत राहतो. सो हिअर इज दॅट द लेन्झ लॉ फॉलोज द डायरेक्ट फ्रॉम द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, कुठून येतो हा, डायरेक्ट फ्रॉम द कन्झर्वेशन ऑफ एनर्जीपासून येतो लेन्झ लॉ. सो इफ इंड्यूस्ड करंट फ्लो इन द सर्किट, ठीक आहे, जे करंट फ्लो होतं आहे सर्किटमध्ये, सच अ डिरेक्शन दॅट हेल्प द कॉज ऑफ द दॅट प्रोड्यूस इट. ठीक आहे, सो जर इंड्यूस्ड करंट फ्लो होतं आहे सर्किटमध्ये इन सच अ डिरेक्शन, अशा डिरेक्शनमध्ये, दॅट द हेल्प टू कॉज द प्रोड्यूस इट. ठीक आहे, कसं की त्याच्यामध्ये करंट प्रोड्यूस व्हायला पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस व्हायला पाहिजे. दॅन वी विल सून दॅट, ठीक आहे, लवकरच आपण दॅट फाइंड द इंड्यूस करंट अँड मॅग्नेटिक फ्लक्स पेनिट्रेटिंग द लूप वुड बी लीड टू ॲन इन्फेनाईट ग्रोथ. म्हणजे बघा लक्षात येतं
की जी करंट आपण प्रोड्यूस करतो, जे पेनिट्रेशन होतं एरियामध्ये, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जी एरियामध्ये प्रोड्यूस होते, ठीक आहे. सो दॅट इनपेनिट्रेटिंग एनर्जी, ठीक आहे, दॅट पेनिट्रेटिंग लूप वुड लीड टू बी इन्फानाईट ग्रोथमध्ये होईल. सो दॅट द इंड्युस्ड करंट, म्हणजे मी तुम्हाला तेच सांगतोय, कन्सेप्ट काय होती आहे की मॅग्नेटिक फील्डमुळे इलेक्ट्रिक करंट तयार होईल आणि इलेक्ट्रिक करंटमुळे परत मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि जे इलेक्ट्रिक करंट आहे ते मॅग्नेटला फिरवण्यासाठी मदत करेल आणि ते फिरवलेलं मॅग्नेट परत इलेक्ट्रिक करंट तयार करेल. असं जे कन्सेप्ट आहे दॅट इज वॉट द प्रिपॅच्युअल मोशन मशीन म्हटलं जातं. हीच कन्सेप्ट आपल्याला इथे लेन्झ लॉमध्ये सांगितलं जाते. दॅट इज द इंड्युस्ड करंट वन्स स्टार्टेड, म्हणजे जसं करंट प्रोड्यूस व्हायला लागेल, बरोबर, मॅग्नेट फिरवला आणि करंट प्रोड्यूस झालं, ठीक आहे, म्हणजे करंट इंड्यूस झालं. वन्स स्टार्ट, एकदा करंट स्टार्ट झालं, ते करंट आलं म्हणजे ते मोटरला भेटून जाईल, ठीक आहे. इन अ लूप वुड कीप इन्क्रीजिंग, म्हणजे ते करंट परत काय करेल, मोटरला फिरून देईल आणि मॅग्नेट फिरायला लागेल आणि मॅग्नेट फिरला म्हणजे परत करंट वाढेल, म्हणजे असं हे वाढतच राहील, असं इन्क्रीजच होत जाईल, ठीक आहे ना. सो दॅट इज द इंड्यूस करंट वन्स स्टार्ट फ्लोईंग इन द लूप वुड इन्क्रीजिंग इनडेफिनेटली प्रोड्युसिंग द ज्यूल्स हीटिंग प्रोड्यूस करून देतं ॲट नो एक्स्ट्रा कॉस्ट अँड द सेल्फ सस्टेनिंग म्हटलं जातं. यालाच म्हटलं जातं प्रिपॅच्युअल मोशन मशीन. आणि असं आत्तापर्यंत पॉसिबल झालेलं नाही आहे, विचार पण करायचा नाही. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सापडतील, कधी तुम्ही सर्च केलं तर प्रिपॅच्युअल मोशन मशीन जर सर्च केलं तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसायला भेटतात. सो दिस विल, तुम्ही कधी विज्ञान प्रदर्शनमध्ये ट्राय केलं असेल, बऱ्याचशा गोष्टी सर्च करण्याचा प्रयत्न केला असेल आणि तशा वेळेस तुम्हाला प्रिपॅच्युअल मोशन मशीन भेटून गेलं असेल एखाद वेळेस, आणि जे कधी पॉसिबल झालं नाही तुमच्याने, तुम्ही ट्राय करून करून थकून गेले असेल. सो दिस विल व्हायलेंट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे काय करतं, हे प्रिपॅच्युअल मोशन मशीन काय करतं, कन्झर्वेशन ऑफ एनर्जीला कन्सिडर करत नाही, व्हायलेंट आहे हा. म्हणजे हा प्रिपॅच्युअल मोशन मशीनच्या म्हणजे प्रिपॅच्युअल मोशन मशीन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीला ग्राह्य धरत नाही. हा म्हणतो की हा लॉ माझ्यासाठी नाही आहे. म्हणजे प्रिपॅच्युअल मोशन मशीनचा अर्थ आहे की मी जर एनर्जी दिली तर बनेल, नाही दिली तर बनणार नाही. म्हणजे एनर्जी क्रिएटेड, नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, एनर्जी बनवता पण येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही. त्याचा व्हायलेन्स म्हणून प्रिपॅच्युअल मोशन मशीनला कन्सिडर केला जातं. कारण प्रिपॅच्युअल मोशन मशीन असं आहे की त्याला एनर्जी द्यायची गरज पडत नाही, ते त्याचं एनर्जीला बनवत राहतं, ठीक आहे. असं पॉसिबल नाही आहे. सो विथ दस इज द लेन्झ लॉ इज नेसेसरी कॉन्सिक्वेन्स दॅट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो द अपोजिंग द सेन्स of that induced current is one manifestation of the general statement. तर लेन्झ लॉमध्ये एक्झॅक्टली काय म्हटलं गेलं, दॅट इज एव्हरी इफेक्ट ऑफ इंड्यूस ॲक्शन ॲक्ट्स इन अपोजिट टू द कॉज द प्रोड्यूस इन इट. ह्या पद्धतीने आपल्याकडे हे येऊन जातं. पण लेन्झ लॉज आणि फॅराडेज लॉजला जर एकत्र करण्याचा आपण प्रयत्न केला, याच्यावरचं जर ही डेरिवेशन आपण बघण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपल्याला बरेच समजतं की बघा, की सपोज वी कन्सिडर अ फॅराडेज लॉ. आपण फॅराडेचे लॉ बघितले, ठीक आहे, पहिले जे दोघं लॉ, बरोबर, त्याच्यामध्ये परत एकदा नाही सांगत, ठीक आहे. सो कन्सिडर द फॅराडेज लॉ विथ स्पेशल अटेन्शनमध्ये कन्सिडर करू निगेटिव्ह साईनने, ठीक आहे. ई इज इक्वल्स टू मायनस d∅/dt. फाय विल बी चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. फ्लक्स चेंज झाला तर EMF इंड्यूस होईल, दॅट इज वॉट द ई. कन्सिडर दॅट द एरिया ए आहे आपल्याकडे, त्या एरियामधून एरिया ए ऑफ द लूप आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे जी कॉईल आहे त्या कॉईलचा जो लूप एरिया, तिथे एरिया आहे, ठीक आहे. ह्या कॉईलचा एरिया आपण म्हणू, ठीक आहे. लूप परपेंडिक्युलर द प्लेन ऑफ द, म्हणजे काय, जो फ्लक्स आहे एक्झॅक्टली ह्या पद्धतीने लाईन ऑफ फोर्सेस पास होत आहेत, मॅग्नेटिक फील्ड पास होते, ठीक आहे. आणि अशा पास होणाऱ्या लाईन ऑफ फोर्सेसमध्ये माझ्याकडे हा लूप आहे एक्झॅक्टली परपेंडिक्युलर आहे, लक्षात ठेवा. जर परपेंडिक्युलर असेल तर बी इंटू एच्या बरोबर काय होते, इलेक्ट्रिकल एनर्जी EMF इंड्यूस होतो, ठीक आहे. फ्लक्स फाय जनरेट होतो, हा फ्लक्स फाय आहे, बी इंटू ए. आणि जर तुम्ही म्हणणार की मग सपोज की मी हा असा एरिया घेतो, हा एरिया आहे, ही लाईन ऑफ फोर्सेस झाली, ही परपेंडिक्युलर आहे एरियाला, ठीक आहे. थिटा विल बी 90 डिग्री, ठीक आहे. तर 90मध्ये कॉस 90 विल बी 1, ठीक आहे. कॉस 90 1 होऊन जातो. सो हेअर इज दॅट द, इथे केस जी आहे ती फ्लक्स फाय इज इक्वल्स टू येऊन जातो. ही मॅग्नेटिक फील्डची लाईन आहे आणि हा तो एरिया ज्याच्यामधून लाईन ऑफ मॅग्नेटिक फील्डच्या लाईन पास होतात, ठीक आहे. जो करंटला EMFला इंड्यूस करेल, ठीक आहे. म्हणून इथे मॅग्नेटिक फील्ड बी आहे आणि हा एरिया ए आहे, तर फ्लक्स किती असेल, बी इंटू एच्या बरोबर येऊन जातो, ठीक आहे. पण सपोज की दॅट जो एरिया आहे तो समथिंग लाईक दिस असेल, ह्या पद्धतीने. म्हणजे हा एरिया आहे आणि ॲक्च्युअली जर आपण बघितलं तर मी याला जरा असं काढतो ह्या पद्धतीने, असा जर एरिया आहे आणि ह्या फील्ड लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या अशा पास होत आहेत, ठीक आहे, अशा, आणि परपेंडिक्युलर नाही आहेत, ह्या अँगल थिटावरती आहेत. तर त्या केसमध्ये जो फाय असतो, फ्लक्स असतो तुमचा, इट बिकम्स बी इंटू ए, ठीक आहे. हा एरिया
कॉस थिटाच्या बरोबर होऊन जातो. ठीक आहे. सो हेअर इज दॅट हा जो फ्लक्स बी इंटू ए आहे इट विल बी नॉर्मल परपेंडिक्युलरला पास करताना त्यांनी दिला आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द लूप इन द अँड ओरिएंटेशन जे आहे थिटा जो अँगल आहे म्हणजे एरियाचा अँगल आणि बीचा अँगल दोघांमधला कुठलाही फरक नाही. थिटा त्यांच्यामध्ये 0 आहे. दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर और थिटा इज इक्वल्स टू 0 आहे त्यांच्यामधला जो अँगल आहे ॲक्च्युली. ठीक आहे. दोघं एकाच डिरेक्शनमध्ये आहेत. दोघांमधला अँगल काय तुमचा 0 आहे. ठीक आहे. सो दिस इज वॉट द 0 अँगल इन बिटवीन देम. एरियामधला अँगल आणि त्यांच्यामधला अँगल काय दोघं 0 आहेत. म्हणजे दिस इज वॉट द म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत एकमेकांना. एरिया ऑफ द लूप परपेंडिक्युलर टू द प्लेन फिक्स and orientation theta is equals to 0 if the magnetic field will be B. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि एरियामध्ये दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. दस द मॅग्नेटिक फील्ड बी विल बी इन्क्रीजेस. ठीक आहे. ह्या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड काय होते इन्क्रीज होते. सो युझिंग द डेफिनेशन ऑफ द फ्लक्स फॅराडेज लॉ. ठीक आहे. ई इज इक्वल्स टू मायनस डी ए इंटू ए. आता दोघं केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल एरिया कॉन्स्टंट असणार आहे. एरिया थोडी ना बदलणार आहे. ठीक आहे. कारण जी कॉईल आहे माझ्याकडे ती फिक्स आहे. ठीक आहे. मी कॉईलला नाही बदलत आहे पण माझ्याकडे जी बी आहे तो चेंज होईल कारण मी मॅग्नेटला काय करेल कमी जास्त करेल जवळ किंवा दूर घेऊन जाईल त्याच्यामुळे बी चेंज होईल. म्हणजे मॅग्नेट जी फील्ड लाईन्स प्रोड्यूस करतो आहे ती जवळ किंवा दूर घेऊन झाल्यामुळे काय होऊन जाईल त्याच्यामध्ये फील्ड बी जी आहे ती चेंज होत राहील. ती कशी विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होईल. सो दॅट इज द राईट हँड साईड जी आहे निगेटिव्ह. ठीक आहे. ऑफ एरिया इज पॉझिटिव्ह. ठीक आहे. negative as it becomes a positive because the magnitude will be always positive. ठीक आहे. and the जो d phi by dt आहे that is field magnetic field into that is change in magnetic field B. ठीक आहे. magnetic field with respect to time is positive. B will be increased with respect to time. सो जर स्क्रू रूलचा आपण विचार केला लेफ्ट हँड स्क्रू रूल और थंब रूल सेम आहे. जर आपण रोटेशनल डायनामिक्सचा फर्स्ट लेक्चर जातो त्याच्यामध्ये आपण एक रूल घेतला होता राईट हँड थंब रूलचा. ठीक आहे. लेफ्ट हँड थंब रूलचा. ठीक आहे. राईट हँड थंब रूल आणि लेफ्ट हँड थंब रूल. तसाच जो स्क्रू तुम्ही बघतायत तुम्ही एखाद्या टेबलावर किंवा एखाद्या गोष्टीवर तुम्ही स्क्रू घेतात आणि त्या स्क्रूला काय करतात लावण्याचा प्रयत्न करतात. ह्या पद्धतीने जर तुम्ही बघितला तर तो स्क्रू असतो तुमचा असा. ठीक आहे. पेनिट्रेट होतो. ठीक आहे. दॅट स्क्रू विल बी पेनिट्रेट इनसाइड द ह्या पद्धतीने असतो. जर तुम्ही बघितला तर असा स्क्रू असतो. असा स्क्रू तुम्ही बघितला असेल कोनसारखा दिसतो थोडा थोडा. ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्ही बघितला असेल असा बारीक निमुळता होत जातो आणि याच्यावरती असे कॉइलिंग असतात बघा असं म्हटलं तर आपण. ठीक आहे. ह्या पद्धतीने जर आपण याला गेलो असं कोनसारखं टोकदार असतं. ठीक आहे. आणि याच्यावरती असे स्क्रू हे असतात. ठीक आहे ना ह्या पद्धतीने. ठीक आहे. असे गोल म्हणजे इथे हा जो स्क्रू आहे आता हा जो स्क्रू तुम्ही म्हणतात याला काय करतात तुम्ही टाईट करतात म्हणजे तो मध्ये चालला जातो ना फिरवल्यावरती क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये जर आपण घेतलं तर असं फिरवला तर मध्येच वरती चालला जाईल. ठीक आहे. बाहेर निघेल. पण जर याला मी उलटा फिरवला म्हणजे बघा ह्या पद्धतीने जर मी त्याला रोटेट केला बघा हां सपोज की आय विल बी रोटेट इट. जर मी याला ह्या पद्धतीने रोटेट केला असा तर तो वरती निघून जाईल बाहेर असा केला तर. आणि जर सपोज की मी याला असा फिरवला तर हा जो स्क्रू आहे माझा खाली चालला जाईल. ह्या पद्धतीने स्क्रू रूलचा पण यूज होतो. इथे तुम्हाला दिलेलं नाही मला वाटतं उडवून दिलेलं आहे ह्या वर्षी मला वाटतं. ठीक आहे. द स्क्रू ड्राईव्ह. ठीक आहे. फिक्स द पॉझिटिव्ह सेन्स ऑफ द अराउंड द लूप ॲज द क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये अँड द सेन्स ऑफ इंड्यूस करंट इन द लूप काउंटर क्लॉकवाईजमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. करंट काय येईल काउंटर क्लॉकवाईजमध्ये आणि जो EMF आहे ठीक आहे जो मॅग्नेटिक फील्ड आहे लूप आहे. ठीक आहे. द सेन्स ऑफ द दॅट इज the screw rule fix the positive sense. ठीक आहे. circulation around the loop of the clockwise direction as the sense of induced current in the loop will be counter clockwise. तर ती निगेटिव्ह असेल. ठीक आहे. काउंटर क्लॉकवाईज निगेटिव्ह क्लॉकवाईज पॉझिटिव्ह येईल. सो द सेन्स ऑफ इंड्यूस EMF ऑल्सो निगेटिव्ह. सो दॅट द लेफ्ट हँड साईड जे इक्वेशन आहे 12.5चं आपलं. ठीक आहे. हे जे दिसतंय तुम्हाला दॅट इज निगेटिव्ह साईन इंड्यूस द निगेटिव्ह इज इंड्यूस्ड and negative quantity in order to an right hand side पासून. so thus the negative sign in the equation minus d phi by dt मध्ये incorporate the Lenz law into the Faraday's law मध्ये घेऊन जातो. so this is what the actual case what we can today try to discuss about the energy conservation ला डिस्कस केला. जम्पिंग एक्सपेरिमेंट डिस्कस केला आपण आज. ॲप्लिकेशन ऑफ लेन्झ लॉ डिस्कस केला. लेन्झ लॉ पण डिस्कस केला. ठीक आहे. डेरिवेशन बघितले फॅराडेचे दोघं लॉ बघितले. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल तर लेक्चर समजलं आणि ज्यांनी पूर्ण बघितलं त्यांचा मी मनापासून आभारी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.